गोष्ट आहे आपल्या हुल्लड गावची. गावात सगळं कसं शांत चाललं होतं. तोवर तिथं एंट्री झाली एका अजब गड्याची. नाव त्याचं खरं तर बबनराव, पण अंगावर भगवी कफनी चढवून आणि कपाळावर 8-10 किलो गंध भासून पठ्ठ्यानं नाव धारण केलं परमपूज्य 108 श्री श्री गंडेश्वर महाराज. महाराजांनी गावाबाहेरच्या एका जुन्या पडक्या मंदिरात आपला अड्डा जमवला. बघता बघता गावात हवा झाली की महाराज लई भारी आहेत, नुसतं डोक्यावर हात ठेवला की माणसाचं नशीब पालटतंय. एक दिवस आपला सखाराम, गावातला सगळ्यात भोळा माणूस, महाराजांच्या दर्शनाला गेला. सखारामाचं दुःख काय तर त्याची म्हैस दूध देत नव्हती आणि पोराचं लग्न जमत नव्हतं. महाराज डोळे गच्च मिटून हाताची बोटं अशी काही फिरवू लागले की जणू वरून डायरेक्ट देवाची कॉन्फरन्स कॉल सुरू आहे. महाराज ओरडले, बेटा सखाराम, तुझ्या म्हशीला कुणाची तरी लई भारी नजर लागलीय आणि तुझ्या पोराच्या पत्रिकेत तर राहून डायरेक्ट मुक्काम ठोकलाय. सखाराम घाबरला. मग महाराज, आता काय करू? महाराज हळूच कानात पुटपुटले, बघ बाबा, उपाय तर आहे पण खर्च येईल. तुझ्या घरातलं जे काही सोनं नाणं असेल ते एका लाल कपड्यात गुंडाळून आण. मी त्यावर चमत्कारी मंत्र टाकतो. मग बघ, म्हैस पण दूध देईल आणि पोरगा पण बोहल्यावर चढेल. सखारानं घरच्यांच्या विरोधात जाऊन बायकोचं मणिमंगळसूत्र आणि कानातले घेऊन महाराजांकडे गेला. महाराजांनी ते मंत्राच्या नावाखाली एका डब्यात ठेवलं आणि सांगितलं, हे बघ सखाराम, हा डबा 3 दिवस उघडू नको, नाहीतर मंत्राचा पॉवर जाईल. सखारामानं 3 दिवस देवाच्या नावाचा जप केला. 4थ्या दिवशी जेव्हा त्यानं डबा उघडला तेव्हा त्याच्या काळजात धस्स झालं. डब्यात सोन्याऐवजी फक्त दगड आणि माती होती. महाराज तर 3ऱ्याच दिवशी आपला गाशा गुंडाळून दुसऱ्या गावात कुणाला चुना लावायला पसार झाले होते. पूर्ण हुल्लड गावात सखारामाची फजिती झाली आणि कष्टानं कमावलेलं सोनंही गेलं. कष्ट हीच खरी भक्ती. मित्रांनो, देव तुमच्या कष्टाचा भुकेला असतो, सोन्याचा नाही. डोकं देवानं वापरण्यासाठी दिलंय, कुणाच्या पायावर ठेवण्यासाठी नाही. चमत्काराच्या नादी लागू नका. जर मंत्रतंत्रानं पैसे वाढले असते किंवा प्रश्न सुटले असते तर हे महाराज स्वतः लोकांकडे पैसे मागत फिरले असते का? ते स्वतःच राजा झाले असते की. साधूची परीक्षा घ्या. भगवे कपडे घातले म्हणजे कुणी साधू होत नाही. खऱ्या साधूला तुमच्या पैशाची हाव नसते. तो तुम्हाला मार्ग दाखवतो, तुमचा खिसा कापत नाही. अफवांवर विश्वास ठेवू नका. महाराज लई कडक आहेत, त्यांच्याकडे जादू आहे अशा वावड्यांवर विश्वास ठेवण्यापूर्वी स्वतःचं डोकं चालवा, नाहीतर सखारामासारखी माती व्हायला वेळ लागणार नाही. थोडक्यात सांगायचं तर, दिसला भगवा तरी फसू नका. अंधश्रद्धेच्या गर्तेत धसू नका. कष्ट करा आणि सुखी राहा. भोंडू बाबांना लांबूनच राम राम ठोकून पहा. काय मंडळी, पटतंय ना? मग सावधान राहा आणि आपली मिळकत असल्या भामट्यांपासून वाचवा. रामकृष्ण हरी.